नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश साळवे, श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर, भूगोलशास्त्र विभाग। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं भूगोलशास्त्र विभागामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण जाणताच की मागील मार्च महिन्यापासून संपूर्ण जगभर कोविड-19 अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपली महाविद्यालय ही ठप्प झालेली आहेत। परंतु हळूहळू कोरोनाची भीती आणि प्रादुर्भाव कमी होत असल्या कारणानं शासनाच्या निर्देशानुसार आपण ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा भेटत आहोत। आपण सर्व योग्य ती काळजी घेत असाल, आपल्या आरोग्याची काळजी घेत असाल अशी मी अपेक्षा करतो। भविष्यात देखील आपण योग्य ती काळजी घ्याल आणि या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण तयार आहात अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण जाणताच फर्स्ट इयर पासून सेकंड इयर पर्यंत आणि आता थर्ड इयर मध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे। आपली बॅच ही प्रत्येक वर्षी नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जात आहे याची आपल्याला कल्पना असेल। अर्थात तुम्ही फर्स्ट इयरला असल्यापासून शिवाजी विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम कालानुरूप बनवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये बदल करत आहे आणि दरवर्षी तुम्ही प्रवेश घेतलेल्या वर्गाचा अभ्यासक्रम हा बदलत आहे। फर्स्ट इयरला तुम्ही आलात आणि सिलेबस बदलला, त्यानंतर सेकंड इयरला तुम्ही आलात, पुन्हा सिलेबस बदलला आणि आता थर्ड इयरला तुम्ही आलात तर पुन्हा एकदा थर्ड इयरचा सिलेबस हा सर्व विषयांचा बदलत आहे। अर्थात तुमच्या बॅचपासून प्रत्येक वर्षी नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून ह्या अभ्यासक्रमाची आपल्याला ओळख व्हावी, परिचय व्हावा या दृष्टिकोनातून हे पहिलं ऑनलाईन लेक्चर आपण अभ्यासक्रमाची ओळख या शीर्षकाखाली तयार केलेला आहे। आता डायरेक्ट थर्ड इयरच्या अभ्यासक्रमाचा परिचय करून देण्यापूर्वी मी आपली थोडी उजळणी घेऊ इच्छितो की जेणेकरून आपल्याला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला आपण कोणत्या पेपरचा अभ्यास केला हे रिमाइंड होईल। तुम्हाला माहित आहे आपण सेमिस्टर पॅटर्नमध्ये आहोत आणि सेमिस्टर पॅटर्नमध्ये प्रत्येक वर्षी 2 सेमिस्टर होतात। फर्स्ट इयरला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर झालं, सेकंड इयरला थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर झालं आणि आता थर्ड इयरला आल्यानंतर तुम्हाला फिफ्थ आणि सिक्स्थ अर्थात 5वं आणि 6वं सत्र अभ्यासायचं आहे। या प्रत्येक सत्रामध्ये 6 सत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक विषयाच्या पेपरचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये चांगल्या गुणांना उत्तीर्ण होऊन आता तुम्ही थर्ड इयर पर्यंत आलेला आहात। भूगोलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर फर्स्ट इयरला असताना तुम्ही 4 ऑप्शनल सब्जेक्ट अर्थात ऐच्छिक विषय, कंपल्सरी इंग्लिश आणि एक STD नावाचा विषय अभ्यासल्याचा तुमच्या लक्षात असेल। सेमिस्टर फर्स्टला प्रत्येक विषयाचा पहिला पेपर तुम्ही अभ्यासला, सेमिस्टर सेकंडला प्रत्येक विषयाचा दुसरा पेपर तुम्ही अभ्यासला। भूगोलात सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्हाला पहिला विषय होता प्राकृतिक भूगोल, ज्याचा आपण अभ्यास केला। त्यानंतर तुम्ही सेकंड सेमिस्टरला गेलात आणि या सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्ही भूगोलाचा पेपर अभ्यासला ज्याचं नाव होतं ह्यूमन जिओग्राफी अर्थात मानवी भूगोल। त्यानंतर फर्स्ट इयरला तुम्ही चांगल्या गुणांना उत्तीर्ण झालात आणि सेकंड इयरमध्ये प्रवेश घेतलात। परंतु सेकंड इयरमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्या विषयाच्या बाबतीत एक मूलभूत बदल झालेला आपल्या लक्षात असेल। काय बदल होता हा? तर फर्स्ट इयरला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4 ऑप्शनल विषय अभ्यासले, एक कंपल्सरी इंग्लिश विषय अभ्यासला आणि एक STD नावाचा दुसरा एक आपल्याकडे विषय आहे कंपल्सरी, तो तुम्ही अभ्यासला। परंतु सेकंड इयरला आल्यानंतर तुमचे जे फर्स्ट इयरचे 4 ऑप्शनल विषय होते त्या 4 ऑप्शनल पैकी तुम्ही 2च ऑप्शनल निवडले, ही गोष्ट तुमच्या लक्षात असेल। त्याचबरोबर कंपल्सरी इंग्लिश हा विषय होताच आणि दुसरा एक विषय तुम्ही निवडला जो केवळ सेकंड इयर पुरताच मर्यादित होता, ज्याचं नाव पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा आपण लोकप्रशासनात असं म्हणतो,
आणि दुसरा होता ह्युमन डेव्हलपमेंट अर्थात मानवी विकास. परंतु ऑप्शनल विषयामध्ये भूगोलाचे जे पेपर अभ्यासले ते तुमच्या लक्षात असेल. सेकंड इयरला थर्ड सेमिस्टरला तुम्ही असताना भूगोलाच्या 2 पेपरचा अभ्यास केलेला आहे. त्यातला पेपर क्रमांक 3 होता मृदा भूगोलाचा आणि पेपर क्रमांक 4 होता साधन संपत्ती भूगोलाचा. त्यानंतर तुम्ही सेकंड इयरला 4th सेमिस्टरला गेलात, 4थ्या सत्रामध्ये गेलात आणि 4थ्या सत्रामध्ये देखील तुम्ही भूगोलाचे 2 पेपर अभ्यासलेत. तिथं 5वा पेपर होता ओशोनोग्राफी अर्थात सागरशास्त्राचा आणि 6वा पेपर होता ॲग्रिकल्चरल जिओग्राफी अर्थात कृषी भूगोलाचा. म्हणजे बघा, फर्स्ट इयरला असताना तुम्ही भूगोलाचे 2 सत्रामध्ये 2 पेपर अभ्यासलेत. सेकंड इयरला आल्यानंतर तुम्ही 2 सत्रामध्ये भूगोलाचे 4 पेपर अभ्यासलेत. म्हणजेच सेकंड इयर पूर्ण होईपर्यंत तुम्ही भूगोलाच्या एकूण 6 पेपरचा अभ्यास केलेला आहे. याचा अर्थ असा की भूगोलाचं बऱ्यापैकी बेसिक नॉलेज, मूलभूत ज्ञान तुम्ही आता अंगीकारलं आहे, तुम्हाला ते माहीत आहे. आता थर्ड इयरला आल्यानंतर पुन्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्ही जे सेकंड इयरला 2 ऑप्शनल निवडले होते त्यापैकी तुम्ही आता एकच ऑप्शनल टीवायला निवडलेला आहे आणि अर्थात तो भूगोल आहे. म्हणजे दुसरा याचा अर्थ असा होतो की आता थर्ड इयरला असताना तुम्ही फक्त आणि फक्त भूगोल या विषयाच्याच पेपरचा अभ्यास करणार आहात. अर्थात एक गोष्ट इथं मला आवर्जून तुम्हाला सांगायची आहे की या थर्ड इयरला भूगोलासोबतच तुमच्या आवडीचा आणखी एक तुम्ही पेपर अभ्यासणार आहात आणि तो म्हणजे कंपल्सरी इंग्लिश. म्हणजे कंपल्सरी इंग्लिशचा एक पेपर आणि बाकी सर्व पेपर हे भूगोल विषयाचे असतील. आता बघा बरं, फर्स्ट इयरला असताना तुमचा सिलेबस बदलला, तुम्हाला नवीन सिलेबसला सामोरं जावं लागलं. सेकंड इयरला असताना देखील तुमचा सिलेबस बदलला, तुम्हाला नवीन सिलेबसला सामोरं जावं लागलं आणि आता थर्ड इयरला आल्यानंतर देखील तुमचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाने नुकताच BA भाग 3चा अभ्यासक्रम आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटला अपलोड केलेला आहे आणि तो डाउनलोड करून आता मी तुम्हाला या भूगोलाच्या थर्ड इयरला अभ्यासल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी मी आता देणार आहे. जसं तुम्ही फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर अभ्यासले, सेकंड इयरला 2 सेमिस्टर अभ्यासले, तसेच तुम्ही आता थर्ड इयरला देखील 2 सेमिस्टर अभ्यासणार आहात. म्हणजेच सेमिस्टर क्रमांक 5 आणि सेमिस्टर क्रमांक 6 असे या थर्ड इयरच्या वर्षभरामध्ये आपण 2 सत्र अभ्यासणार आहोत. आता बघा, या सेमिस्टर 5 मध्ये आपल्याला एकूण किती विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा किती पेपरचा अभ्यास करायचा आहे, तर हे सांगताना मला तुम्हाला विशेष आनंद होत आहे की सेमिस्टर 5 मध्ये सेमिस्टर 5च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही केवळ 4 पेपर अभ्यासणार आहात. बघा, पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही केवळ किती 4 पेपर अभ्यासणार आहात. त्यामध्ये भूगोल विषयाचे 3 पेपर असतील आणि अर्थात तुमच्या आवडीच्या इंग्लिशचा कंपल्सरीचा 1 पेपर असेल. आता बघा, भूगोलाच्या जे 3 थेरी पेपरचा तुम्ही अभ्यास करणार आहात, थेरी पेपर हा शब्द वापरतोय मी कारण का की आता थर्ड इयरला आल्यानंतर तुम्हाला एक नवीन भूगोलाचा घटक अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि तो घटक म्हणजे प्रात्यक्षिक भूगोल होय. म्हणजे थेरीचे 3 पेपर तुम्ही या 5व्या सेमिस्टरमध्ये अभ्यासाल आणि कंपल्सरी इंग्लिशचा 1 पेपर, असे 4 थेरी पेपर तुम्ही सेमिस्टर 5 मध्ये अभ्यासणार आहात. आता यात फक्त भूगोलाच्या पेपरचा उल्लेख मी या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला त्याची कल्पना देतो की आपण त्यामध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत. तर फर्स्ट इयरला 2 पेपर आणि सेकंड इयरला 4 पेपर असे एकूण 6 पेपर तुम्ही अभ्यासले आहेत. म्हणजे थर्ड इयरच्या
भूगोलाचा जो पहिला पेपर असेल त्याचा क्रमांक आता किती किती असेल? बरोबर, 7वा क्रमांक असेल. कारण फर्स्ट सेमिस्टरला फर्स्ट, सेकंड सेमिस्टरला सेकंड, थर्ड सेमिस्टरला थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला फिफ्थ आणि सिक्स्थ, म्हणजे असे 6 पेपर आपण अभ्यासलेले आहेत. आता सेमिस्टर 5 मध्ये पेपर क्रमांक 7 आपण अभ्यासणार आहोत. पहिला पेपर असेल भूगोलाचा, ज्याचं नाव आहे इव्हॉल्युशन ऑफ जॉग्राफिकल थॉट्स. अर्थात मराठीमध्ये या पेपरचं नाव असेल भौगोलिक विचारांचा विकास. आणि हा पेपर अतिशय मूलभूत आणि बेसिक पेपर असल्यामुळं हा पेपर तुम्हाला TYला नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. अर्थात नव्यानं असं पूर्णपणे नवीनच आहे असं नाही, परंतु हा पेपर अगोदर देखील आपण शिकत होतो, परंतु मागचा जो सिलेबस बदलला त्या सिलेबसमध्ये हा पेपर काढून टाकण्यात आला होता. परंतु खास भूगोल अभ्यासकांच्या मागणी करून, कारण या प्रत्येक भूगोलाचा विद्यार्थी ज्यावेळेस भूगोल विषय घेऊन ग्रॅज्युएट होतो तेव्हा त्याला भौगोलिक विचारांचा विकास माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून हा पेपर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असावा असा आग्रह धरण्यात आला आणि भूगोल अभ्यास मंडळाच्या सर्व अध्यक्ष आणि सभासदांनी ही मागणी विचारात घेऊन यावर्षीपासून पुन्हा या पेपरचा समावेश TYमध्ये करण्यात आलेला आहे. आणि तो पहिलाच पेपर ठेवलेला आहे ज्याचं नाव आहे भौगोलिक विचारांचा विकास, अर्थात इव्हॉल्युशन ऑफ जॉग्राफिकल थॉट्स. हा पेपर क्रमांक 7 हा पेपर आपण अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी प्राचीन कालखंडापासून भूगोलामध्ये कोणकोणते विचार प्रवाह आले ते अगदी अलीकडील सांख्यिकीय क्रांतीपर्यंतच्या या विचारांचा आपण परामर्श या पेपरमध्ये घेणार आहोत. त्यानंतर पेपर क्रमांक 8 जो आहे, म्हणजे दुसरा पेपर जो आहे, त्याचं नाव आहे जॉग्राफी ऑफ इंडिया, अर्थात भारताचा भूगोल. भारत हा आपला देश आहे, आपण सर्व भारतीय आहोत आणि म्हणून भारताच्या भूगोलाचं ज्ञान आपल्याला असणं फार आवश्यक आहे भूगोलाचा विद्यार्थी म्हणून हा पेपर यावर्षी अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. भारताचा भूगोल, मग याच्यामध्ये आपण भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासणार आहोत आणि काही भाग हा मानवी भूगोलाचा देखील याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे पेपर क्रमांक 7 हा भौगोलिक विचारांचा विकास असेल, पेपर क्रमांक 8 हा भारताचा भूगोल असेल आणि पेपर क्रमांक 9 मध्ये मात्र थोडासा ऑप्शनल त्यांनी दिलेला आहे आपल्याला, ज्याचा विचार आपल्याला करायचा आहे की पॉप्युलेशन जॉग्राफी हा पेपर क्रमांक 9 असेल, ज्याला मराठीमध्ये लोकसंख्या भूगोल असं आपण म्हणतो. मग लोकसंख्येचा सर्वांगीण अभ्यास आपण या पेपरमध्ये करणार आहोत, पेपर क्रमांक 9 मध्ये. पण अभ्यास मंडळाच्या निर्देशानुसार लोकसंख्या भूगोलाला दुसरा एक पेपर और देण्यात आलेला आहे, ज्याचं नाव आहे सामाजिक भूगोल. म्हणजे हे दोन पैकी पेपर क्रमांक 9 साठी आपल्याला लोकसंख्या भूगोल किंवा सामाजिक भूगोल या दोन पैकी एक पेपरचं निवड करायची आहे आणि तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आता ही निवड आपण नंतर ठरवणार आहोत, फक्त मी सध्या हा सिलेबस कशा प्रकारचा आहे याची माहिती तुम्हाला देतो आणि याच्यावर तुम्ही विचार करा आणि मग आपण सगळे मिळून ठरवू की आपण कुठल्या पेपरचं सिलेक्शन करायचं. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, सेमिस्टर 5 साठी पेपर क्रमांक 9 ला तुम्हाला ऑप्शन आहे, एक तर लोकसंख्या भूगोल तुम्ही निवडू शकता किंवा तुम्ही सामाजिक भूगोल तुम्ही निवडू शकता. आणि ह्या 3 थेरी पेपर बरोबर तुम्हाला एक कंपल्सरी इंग्लिशचा पेपर देखील अभ्यासायचा आहे. म्हणजे सेमिस्टर 5 मध्ये तुम्ही किती विषयाची परीक्षा देणार आहात, किती पेपरची परीक्षा देणार आहात, तर फक्त 4 पेपरची परीक्षा देणार आहात. प्रत्येक पेपर हा 50 मार्कासाठी आहे. 4 पेपरचे झाले 200 गुण, म्हणजे सेमिस्टर 5 ला तुम्ही 200 गुणांची 4 पेपरची परीक्षा फक्त देणार आहात. तर हा झाला सेमिस्टर 5 चा अभ्यासक्रम, बरोबर. त्यानंतर आता आपण जाऊया सेमिस्टर 6 कडे. सेमिस्टर 6 मध्ये देखील आपल्याला 3च थेरी पेपर शिकायचे आणि अर्थात कंपल्सरी इंग्लिशचा एक पेपर. आता बघा, सेमिस्टर 6 मध्ये
सेमिस्टर 5 पर्यंत आपण 9 पेपर शिकलो है ना, 9व्या क्रमांकापर्यंतचे. आता सेमिस्टर 6ला पहिला जो पेपर असेल त्याचा क्रमांक किती असेल? 10. बरोबर. तर पेपर क्रमांक 10 जो आहे, तर ह्या 10व्या पेपरचं नाव आहे इकॉनॉमिक जॉग्राफी, अर्थात आर्थिक भूगोल. त्यानंतर सेमिस्टर 6मध्ये दुसरा म्हणजे पेपर क्रमांक 11 जो आहे, त्यात पुन्हा एकदा भूगोल अभ्यास मंडळानं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे आपण 2 पैकी 1 पेपर निवडू शकतो. आणि त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 11 साठी आपल्याला नागरी भूगोल, अर्बन जॉग्राफी किंवा रिजनल प्लॅनिंग अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अर्थात प्रादेशिक नियोजन आणि शाश्वत विकास, ह्या 2 पेपरपैकी एक पेपरची निवड करायची आहे. म्हणजे पेपर 11 साठी पुन्हा ऑप्शन आहे नागरी भूगोल किंवा प्रादेशिक नियोजन आणि शाश्वत विकास. ह्या 2 पैकी एक पेपर आपण निवडणार आहोत. आणि शेवटचा थिअरी पेपर सेमिस्टर 6 साठी ज्याचा क्रमांक असेल पेपर क्रमांक 12, त्यामध्ये देखील पुन्हा एकदा आपल्याला त्या भूगोल अभ्यास मंडळानं ऑप्शन दिलेला आहे. त्यात आपण अभ्यासणार आहोत राजकीय भूगोल किंवा आरोग्य भूगोल, म्हणजेच पॉलिटिकल जॉग्राफी किंवा हेल्थ जॉग्राफी. ह्या 2 पैकी आपण एक पेपरची निवड करणार आहोत. म्हणजेच सेमिस्टर 5 मध्ये आपण पेपर क्रमांक 7, 8 आणि 9 असे 3 पेपर अभ्यासणार आहोत. सेमिस्टर 6 मध्ये आपण पेपर क्रमांक 10, 11 आणि 12 असे 3 पेपर अभ्यासणार आहोत. आणि दोन्ही सेमिस्टरला कंपल्सरी इंग्लिशचा एक पेपर आपल्याला असणार आहे. तर अशा प्रकारे थर्ड इयरच्या वर्षभरामध्ये आपल्याला भूगोलाचे 6 थिअरी पेपर अभ्यासायचे आहेत आणि कंपल्सरी इंग्लिशचे 2 थिअरी पेपर आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की भूगोलाचे केवळ 6च पेपर आहेत का? तर नाही. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रात्यक्षिक भूगोल या घटकाचा अंतर्भाव इथं केल्यामुळं त्याचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत. त्याचे 2 पेपर आपल्याला अभ्यासायचे प्रात्यक्षिक भूगोलाचे, अर्थात प्रॅक्टिकल जॉग्राफीचे. त्याला देखील पेपर क्रमांक आहेत. पेपर क्रमांक 13, बघा पेपर क्रमांक 13 किंवा प्रॅक्टिकल पेपर क्रमांक 1, ज्याचं नाव असेल नकाशा निर्मिती आणि नकाशा विश्लेषणाची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ मॅप मेकिंग अँड मॅप इंटरप्रिटेशन असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. हा पेपर आपल्याला 100 मार्कासाठी असेल. बघा थेरी पेपर प्रत्येक पेपर 50 मार्कासाठी, पण प्रॅक्टिकलचे जे 2 पेपर आहेत ते मात्र प्रत्येकी 100 मार्कासाठी एक असा असणार. पेपर क्रमांक 13 आता मी सांगितल्याप्रमाणे नकाशा निर्मिती आणि नकाशा विश्लेषणाची मूलतत्वे हा 100 मार्कासाठी असेल. आणि पेपर क्रमांक 14 अर्थात प्रॅक्टिकल पेपर क्रमांक 2 म्हणजे भूगोलातील आधुनिक साधने, तंत्र आणि क्षेत्रीय कार्य अशा नावाचा एक पेपर असेल आणि तो पेपर देखील 100 मार्काचा असेल. आता थोडंसं या प्रॅक्टिकल पेपरच्या संदर्भात तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रॅक्टिकलच्या पेपरचा पॅटर्न हा ॲन्युअल असतो, म्हणजे सेमिस्टरमध्ये त्याची परीक्षा होत नसते. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सेमिस्टर 5 मध्ये फक्त तुम्हाला 3 थेरी पेपर आणि 1 कंपल्सरी इंग्लिश ह्या 4च पेपरची परीक्षा द्यायची आहे. पेपर जे प्रॅक्टिकलचे आहेत त्याची परीक्षा तुम्ही सेमिस्टर 5 मध्ये द्यायची नाही, ती होणार नाही. सेमिस्टर 6ला तुम्ही 3 भूगोलाचे पेपर आणि 1 कंपल्सरी इंग्लिशचा पेपर असा 4च थेरी पेपरची देखील परीक्षा द्यायची आहे सेमिस्टर 6 मध्ये देखील. आणि हे जे प्रॅक्टिकलचे 2 पेपर आहेत, हे प्रॅक्टिकलचे 2 पेपर जे असतील ह्या 2 पेपरची स्वतंत्रपणे परीक्षा होईल आपल्या महाविद्यालयामध्येच, आपल्या विभागामध्येच, आणि ती परीक्षा तुम्ही तिथं द्यायची. ती परीक्षा असेल एका दिवशी पेपर क्रमांक 13ची आणि दुसऱ्या दिवशी पेपर क्रमांक 14ची. 100 मार्काची परीक्षा ती आपल्याच महाविद्यालयात आपल्याच डिपार्टमेंटला होईल. ती तुमच्या
सेमिस्टरच्या परीक्षेबरोबर होत नाही, तर ती अगोदरच होते. 6व्या सेमिस्टरच्या अगोदर साधारणतः मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात थर्ड इयरला तुम्ही आता भूगोलाचे 6 थेरी पेपर आणि 2 प्रॅक्टिकलचे पेपर असे एकूण 8 पेपर अभ्यासणार आहात 2 सेमिस्टरमध्ये मिळून. तर ही झाली अभ्यासक्रमाची ओळख किंवा परिचय. या प्रकारचा अभ्यासक्रम आता थर्ड इयरला आपण अभ्यासणार आहोत. आता याचं परीक्षेचं स्वरूप कसं असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, त्याबद्दल एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला असताना 50 मार्काचा थेरी पेपर दिलेला आहे, ज्याचा वेळ होता 2 तास, बरोबर. म्हणजे 50 मार्काचा पेपर असायचा आणि 2 तास त्याला वेळ असायचा. आता मात्र तुम्हाला थर्ड इयरला असताना थेरी पेपर हा केवळ 40 मार्काचाच असेल. बघा, लक्ष द्या, तुम्हाला थेरी पेपर किती मार्काचा असेल? 40 मार्काचाच असेल. आणि 10 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. म्हणजे एकूण 50च मार्क आहेत, परंतु थेरी पेपर परीक्षेमध्ये तुम्ही 40 मार्काचाच देणार आहात. आता त्याचं स्वरूप कसं असेल तुम्हाला थोडक्यात सांगतो. 5 मार्काचे 5 बहुपर्यायी प्रश्न असतील, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असं म्हणतो, बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल टिपा लिहा. तुम्हाला 5 टिपा दिल्या असतील, त्यापैकी कोणत्याही 3 टिपा तुम्ही लिहायच्या. एक टिप 5 मार्काला असेल, म्हणजे 3 टिपांचे झाले 15 मार्क. आणि प्रश्न तिसरा असेल दीर्घोत्तरी उत्तराचा प्रश्न, ज्याच्यामध्ये 3 देतील आणि त्या 3 पैकी तुम्हाला लिहायचे असतात 2. त्यामध्ये एक प्रश्न असतो 10 मार्काला, म्हणजे 2 प्रश्नाचे झाले 20 मार्क. म्हणजे बघा, 5 मार्क बहुपर्यायी प्रश्नासाठी, ऑब्जेक्टिव्हसाठी, टिपाद्यासाठी 15 मार्क, 5 आणि 15 20 झाले. आणि 20 मार्क हे दीर्घोत्तरी प्रश्नासाठी असतील. म्हणजे 20 आणि 20 किती झाले? 40. म्हणजे 40 मार्काचा हा थेरीचा पेपर तुम्हाला सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये सोडवायचा आहे. आणि 10 गुण जे असतात ते 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात. म्हणजे तुम्हाला सेमिनार घ्यावा लागेल किंवा एखादा प्रोजेक्ट तयार करून द्यावा लागेल सांगितलेल्या विषयाचा, त्याला 10 मार्क असतील. अशा प्रकारे प्रत्येक थेरी पेपर हा 40 मार्काचा आणि प्रत्येक थेरी पेपरसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे 10 गुण असतील. अलग लक्षात. म्हणजे अशा प्रकारे ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. आता प्रात्यक्षिक परीक्षेचं कसं असेल, तर प्रात्यक्षिक परीक्षेचं मी सांगितल्याप्रमाणे ही परीक्षा साधारणतः वार्षिक पद्धतीने होते. मार्च महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे ही परीक्षा होते. आणि या मार्च महिन्यामध्ये एका दिवशी पेपर क्रमांक 13 म्हणजे प्रात्यक्षिक पेपर क्रमांक 1 ची परीक्षा होईल, जी 100 गुणांची असेल. आणि दुसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक पेपर क्रमांक 2 किंवा त्याला आपण पेपर क्रमांक 14 असं म्हणतो, ती परीक्षा होईल, जी 100 गुणांची असेल. म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. अशा पद्धतीने तुम्हाला या थर्ड इयरच्या वर्षामध्ये भूगोलाचा अभ्यासक्रम असेल. अतिशय सोपा, सुटसुटीत आणि तेवढाच ज्ञानवर्धक असणारा हा अभ्यासक्रम आहे. आणि त्यामुळं याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. आता ह्या ज्या थेरी पेपर आहेत, ह्या थेरी पेपरचं डिस्ट्रीब्युशन आम्ही केलेलं आहे डिपार्टमेंटला, प्रत्येक शिक्षकाने, की कोणता पेपर शिकवेल. माझ्याकडं सेमिस्टर 5 साठी पहिला जो पेपर आहे, अर्थात पेपर क्रमांक 7, भौगोलिक विचारांचा विकास, अर्थात इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्स, हा पेपर शिकवण्यासाठी देण्यात आलेला आहे. आणि तो पेपर मी तुम्हाला सेमिस्टर 5 मध्ये शिकवेल. प्रॅक्टिकलचे जे 2 पेपर आहेत, ते दोन्ही पेपर आम्ही सर्व शिक्षकांमध्ये विभागून घेतलेले आहेत. साईड बाय साईड आपण त्याचा देखील अभ्यास या थेरी पेपरच्या अभ्यासाबरोबरच करणार आहोत, जो अतिशय सोपा आणि आकृत्या आणि ग्राफ्स काढणं असल्यामुळे अतिशय आनंददायी प्रकारचा अभ्यास तो आहे. त्याचं जर्नल वगैरे आपण तयार करणार आहोत. आणि तो खूप इंटरेस्टिंग भाग आहे, जो तुम्हाला निश्चितपणे आवडेल. त्याचा देखील आपण साईड बाय साईड अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून आजच्या या लेक्चरमध्ये आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. पुढचं लेक्चर मी तुम्हाला घेईल त्यावेळेस माझ्याकडे जो असणारा इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट्सचा जो पेपर आहे, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. आता हे भूगोलाच्या थर्ड इयरच्या अभ्यासक्रमाचा परिचय करून देणारं हे लेक्चर आपण इथंच थांबवत आहोत. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं निश्चितपणे कळवा. आणि
याच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला निश्चितपणे द्या. आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद. आभारी आहे.